नमस्कार. आजच्या भागात बघणार आहोत आपण CNC मशीनचा परिचय. इंडस्ट्रीमध्ये कारखान्यामध्ये वस्तूचं उत्पादन करायचं त्याकरता वेगवेगळ्या मशीन टूल्सचा वापर केला जातो. वर्कशॉपमध्ये साधारणतः लेथ मशीन, मिलिंग मशीन, शेपर मशीन, प्लेनर मशीन, स्लॉटर, ग्राइंडिंग मशीन, ड्रिलिंग मशीन आणि यासारख्या इतर बऱ्याच कन्व्हेन्शनल मशीन टूल्सचा वापर जॉबला आकार देण्याकरता आणि निरनिराळ्या मशीनिंग ऑपरेशनसाठी केला जातो. म्हणजे वर्कशॉपमध्ये ह्या कन्व्हेन्शनल मशीन टूल आपण प्रोडक्शन करता वापरत असतो. कन्व्हेन्शनल मशीन टूल ह्या मशीन टूल पारंपरिक असतात आणि पूर्णपणे मानव नियंत्रित असतात. म्हणजे याच्यावर जे नियंत्रण असतं पूर्णपणे माणसाचं असतं आणि या मशीन पारंपरिक आहे. आपण वरच्या परंपरागत या पाहत आलेलो आहे. या मशीनमध्ये स्पिंडलला स्पीड देणे, स्पीड बदलवणे, टूलला फीड देणे, जॉब बदलवणे, ऑपरेशननुसार टूल बदलवणे आणि यासारख्या क्रिया ज्या या मॅन्युअली केल्या जातात. जसं मशीन ऑन ऑफ करणे, कूलंट ऑन ऑफ करणे. ठीक आहे. या सर्व मशीन्स ज्या आहे या सर्व जे ऑपरेशन्स आहे हे सर्व मॅन्युअली या मशीनमध्ये केले जातात. यामध्ये जॉबवरील ऑपरेशननुसार योग्य कटिंग स्पीड निवडणे, योग्य फीड रेटची निवड करणे, जॉबवरील ऑपरेशननुसार टूलचं नियोजन आणि मांडणी करणे, तसंच क्रमवार ऑपरेशनचं नियोजन करणे. म्हणजे आपण काम कसं करणार आहोत त्या पूर्ण कामाचं क्रमवार नियोजन करणे, हे सर्व काम ऑपरेटरलाच करावं लागतं. या मशीनमध्ये फीड देण्याकरता बॉक्सनट आणि लीड स्क्रूची व्यवस्था असते. म्हणजे हा लीड स्क्रू आहे आणि आतमध्ये बॉक्सनट लागलेला आहे. आता हा जो बॉक्सनट आणि लीड स्क्रू असतो हा ॲक्मे स्वरूपाचा असतो आणि याच्यामध्ये क्लिअरन्स असतो आणि क्लिअरन्स असल्यामुळे जॉबच्या मापामध्ये आपल्याला अचूकता मिळत नाही, तसंच आपल्याला सरफेस फिनिशिंग सुद्धा या मशीनमध्ये मिळत नाही. या मशीनमध्ये फीड देण्यासाठी हँडव्हीलची व्यवस्था असते. या चित्रामध्ये आपण या व्हिडिओमध्ये बघू शकतो. इथे हँडव्हील्सचा वापर केलेला आहे फीड देण्यासाठी. ही लॉंगिट्युडिनल स्लाइड आहे, ही क्रॉस स्लाइड आहे. इथे सुद्धा हँडव्हीलचा वापर केलेला आहे. व्हर्टिकल स्लाइड आहे, हिला सुद्धा ऑपरेट करण्याकरता हँडव्हीलचा वापर केलेला आहे. इथे फीड देण्याकरता हँडव्हीलची व्यवस्था असते. आपल्याला मॅन्युअली फीड देता येते किंवा मग ऑटोमॅटिक पद्धतीने सुद्धा फीड देता येते. त्याच्याकरता एक मोटर आणि इथे गिअरबॉक्सची व्यवस्था केलेली असते. कन्व्हेन्शनल मशीन्समध्ये जॉबला लागणारा वेळ, मापातली अचूकता आणि सरफेस फिनिशिंग हे पूर्णपणे मानवी कौशल्यावर अवलंबून असते. म्हणजे आपला वर्कर जेवढा स्किल असेल तेवढाच तो जास्त अचूक आणि कमी वेळात तो उत्पादन आपल्याला देऊ शकतो. कन्व्हेन्शनल मशीन टूलमध्ये आपल्याला जॉब करायसाठी बराच वेळ लागत होता आणि अचूकतेचाही प्रॉब्लेम येत होता. त्यामुळे NC मशीन्स डेव्हलप झाल्या आणि NC मशीन्स ज्या आहे ह्या न्यूमेरिकल कंट्रोल मशीन्स आहे. नंबर्स आणि अल्फाबेट्स वापरून तयार केलेला ऑपरेटिंग कोडयुक्त प्रोग्रामच्या सहाय्याने नियंत्रित केली जाणारी मशीन म्हणजे न्यूमेरिकल कंट्रोल मशीन. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला ज्या क्रिया आहे त्या क्रिया करण्यासाठी एक प्रोग्राम वापरावा लागतो आणि हा जो प्रोग्राम असतो हा अल्फाबेट्स आणि नंबर मिळून तयार झालेला प्रोग्राम असतो. हा जो प्रोग्राम आहे हा आपण मशीनला द्यायचा आणि मशीन त्या प्रोग्रामप्रमाणे काम करते. यात बऱ्याचशा ज्या क्रिया आहे ह्या हाताने करण्याच्या ऐवजी प्रोग्रामद्वारे नियंत्रित केल्या जातात. त्याकरता एक NC युनिट मशीनला जोडलेलं असतं आणि हा जो प्रोग्राम आहे हा इंग्रजी अक्षर आणि नंबराने तयार केलेला आहे. प्रत्येक कामाकरता एक अशी सूचना असते, कमांड असते आणि त्या एक कमांड जी आहे एक इंग्रजी अक्षर आणि नंबर याच्याद्वारे तयार झालेली असते आणि अशा क्रमवार क्रिया या आपल्याला NC मशीनच्या ह्या न्यूमेरिकल प्रोग्राममध्ये आपल्याला इथे द्याव्या लागतात. या प्रोग्राममध्ये टूलची हालचाल करणे, स्पिंडलची स्पीड बदलवणे, फीड रेट बदलवणे, कूलंट सुरूबंद करणे, ऑपरेशन करता टूल बदलवणे यासारख्या क्रियांकरता मशीनला आज्ञा देण्यासाठी म्हणजे कमांड देण्यासाठी निरनिराळ्या कोड्सचा वापर केला जातो. या प्रोग्राममध्ये आपण बघू शकतो इथे निरनिराळ्या कमांड्स
इथे कोड कमांड करता कोड वापरल्या गेलेले आहे, जे की एक इंग्रजी अक्षर आणि नंबर याच्याद्वारे तयार केलेले आहे. हे कोड तयार करण्यासाठी इंग्रजी अक्षर आणि अंकाचा वापर करतात. या मशीनमध्ये एक न्यूमेरिकल कंट्रोल युनिट असते. हे इथे न्यूमेरिकल कंट्रोल युनिट मशीन सोबत लागलेले असते, या ब्लॉक डायग्राममध्ये बघू शकतो. आणि मशीनिंग करता दिल्या जाणाऱ्या सर्व कमांड्स ब्लॉक वाईज म्हणजे क्रमाक्रमाने कंट्रोल युनिटला दिल्या जातात. आणि कंट्रोल युनिट या सर्व कमांड्स वाचतो, समजून घेतो आणि त्याच्याप्रमाणे कार्य करण्याची मशीनला सूचना देतो, त्या भागाला काम करण्याची सूचना देतो. आणि मशीन प्रोग्रामनुसार भागांची हालचाल करत असते. आपल्याला जेही काम करायचं आहे क्रमवार या कमांडच्या सहाय्याने आपण प्रोग्राममध्ये लिहू शकतो. एनसी मशीनमध्ये मशीनिंग ऑपरेशन करता पेपर टेपवर किंवा मॅग्नेटिक टेपवर आपल्याला हा प्रोग्राम साठवून ती टेप एनसी युनिटमधून चालवावी लागते. म्हणजे आपल्याला एक जॉब जर समजा करायचा असेल तर एक जॉबची सुरुवात करताना आपल्याला ही टेप सुरू करावी लागते. आणि टेप सुरू केल्याच्या नंतर त्या पद्धतीने त्या कमांड्स वाचून मशीन त्या पद्धतीने तो जॉब तयार करतो. पण एक गोष्ट इथे, पुढचा जॉब तयार करण्यासाठी आपल्याला ही टेप जी आहे ही पूर्णपणे रिवाइंड करून दुसरा जॉब करावा लागेल. म्हणजे इथे प्रत्येक जॉब करता टेप ही रिवाइंड करून परत नव्यानं सुरू करावी लागते. हा एक थोडासा ड्रॉबॅक असतो या मशीनमध्ये. प्रत्येक वेळेस आपल्याला प्रत्येक जॉबच्या वेळेस टेप जी आहे रिवाइंड करून चालवावी लागते. तर याकरता हा जो प्रोग्राम आहे साठवून ठेवण्याकरता दोन प्रकारच्या साधनाचा उपयोग केला जातो. एक मॅग्नेटिक टेप आणि दुसरी पंच टेप. पंच टेप जी असते त्याच्यावर छिद्र केलेले असतात, ही पूर्वीच्या काळी वापरत होते. पण त्याच्यानंतर मग आता हाच प्रोग्राम जो आहे हा मॅग्नेटिक टेपवर साठवून ठेवता येऊ शकतो. एनसी मशीनचंच पुढचं डेव्हलपमेंट म्हणजे सीएनसी मशीन. सीएनसी मशीन म्हणजे कॉम्प्युटराइज न्यूमेरिकल कंट्रोल मशीन. म्हणजे एनसी मशीनलाच कॉम्प्युटरची जोड देण्यात आली आहे. कॉम्प्युटरद्वारा नियंत्रित आणि अल्फाबेट्स आणि नंबर वापरून तयार केलेल्या प्रोग्रामच्या सहाय्याने ऑपरेट केली जाणारी मशीन म्हणजे कॉम्प्युटराइज न्यूमेरिकल कंट्रोल मशीन आहे. ही मशीन एनसीच मशीन असते, पण आता याच्यावर माणसाचं नियंत्रण राहत नाही, पूर्णपणे कॉम्प्युटरचं नियंत्रण असतं. आणि म्हणून या मशीनला आपण म्हणतो कॉम्प्युटराइज न्यूमेरिकल कंट्रोल मशीन. आणि या मशीनला सुद्धाच एनसी मशीनप्रमाणे सुद्धा प्रोग्राम द्यावा लागतो. त्या प्रोग्राममध्ये जॉबवर होणाऱ्या विविध ऑपरेशनचा क्रमवार वर्णन केलेलं असतं. आणि असा प्रोग्राम आपण सीएनसी मशीनला देतो. आणि प्रोग्राम दिल्याच्या नंतर सीएनसी मशीनमध्ये कॉम्प्युटरच्या द्वारे हा पूर्ण प्रोग्राम नियंत्रित होत असतो. या मशीन अत्याधुनिक टेक्नॉलॉजीवर आधारित असतात आणि प्रोग्रामनुसार सर्व निर्णय कॉम्प्युटरकडून घेतले जातात. टूलची हालचाल करणे, स्पिंडलची स्पीड बदलवणे, फीड रेट बदलवणे किंवा देणे, कूलंट सुरू बंद करणे आणि ऑपरेशन करता टूल्स बदलवणे, या सर्व पूर्ण क्रियांवर कॉम्प्युटरचं नियंत्रण असतं. या मशीनमध्ये चालणाऱ्या क्रियांची माहिती ही मशीनच्या कॉम्प्युटर स्क्रीनवर आपल्याला पाहता येते. म्हणजे इथे ही मशीन आहे आणि इथे एक स्क्रीन लागलेली आहे. या स्क्रीनवर आपल्याला मशीनमध्ये जी क्रिया चाललेली आहे या पूर्ण क्रियांची माहिती आपल्याला या स्क्रीनवर आपल्याला बघता येते. या मशीनमध्ये केलेला जो प्रोग्राम आहे आपल्याला कॉम्प्युटर मेमरीमध्ये नेहमी करता साठवून ठेवता येतो आणि तो प्रोग्राम आपल्याला इथून ओपन करता येतो आणि पाहिजे तेव्हा त्याला वापरता येतो किंवा त्याच्यामध्ये आपल्याला सहजपणे दुरुस्ती करता येते. सीएनसी मशीनचा मुख्य वापर मास प्रोडक्शनमध्ये 3 उद्देशाकरता केला जातो. एक म्हणजे वेळेची बचत, दुसरं म्हणजे मापातली अचूकता आणि तिसरं म्हणजे सरफेस फिनिश. या 3 गोष्टी करता म्हणून सीएनसी मशीन्सचा वापर औद्योगिक क्षेत्रात जास्त प्रमाणात करतात. डीएनसी मशीन्स. एकापेक्षा जास्त सीएनसी मशीन असलेल्या कारखान्यांमध्ये काही सीएनसी मशीन एका सेंट्रल कॉम्प्युटरद्वारा नियंत्रित केल्या जातात आणि ही जी पद्धत आहे या पद्धतीला डायरेक्ट न्यूमेरिकल कंट्रोल म्हणजे डीएनसी सिस्टीम असेही म्हणतात. ही प्रोडक्शनची एक सुधारित पद्धत आहे आणि याच्यामध्ये एक जास्त क्षमतेचा कॉम्प्युटरला
आपल्याला पाहिजे तेवढ्या CNC मशीन्स लिंक केलेल्या असतात आणि लिंक केलेल्या सर्व CNC मशीनचे प्रोग्रामिंग या सेंट्रल कॉम्प्युटरवरून केलं जातं आणि ते संबंधित CNC मशीनवर पाठवलं जातं. म्हणजे तुमच्याकडे भरपूर CNC मशीन्स असेल त्यातल्या काही मशीन्स आपण एका कॉम्प्युटरला जोडून त्या सर्व मशीनचं कंट्रोलिंग एकाच कॉम्प्युटरवरून करू शकतो. तर ही जी पूर्ण सिस्टीम असते या सिस्टीमला म्हणतात DNC मशीन्स, DNC सिस्टीम. आता याच्यामध्ये फायदा असा होतो की एकच ऑपरेटर जास्त मशीन, एकापेक्षा जास्त मशीन एकच ऑपरेटर कंट्रोल करू शकतो. प्रत्येक मशीन करता वेगवेगळ्या ऑपरेटरची गरज पडत नाही. या सर्व मशीन एकाच सेंट्रल कॉम्प्युटरवरून नियंत्रित आणि मॉनिटरिंग केल्या जात असल्यामुळे इथे मॅनपॉवर हा कमी लागतो. औद्योगिक क्षेत्रामध्ये कन्व्हेन्शनल मशीन टूल, NC मशीन टूल आणि CNC मशीन टूल या मशीन टूलचा गरजेनुसार आपण प्रोडक्शन करता वापर करत असतो. पण यापैकी CNC मशीन टूलचा वापर मास प्रोडक्शन करता केला जातो, कारण याच्यामध्ये अचूकता असते, सरफेस फिनिशिंग असते आणि कमी वेळात जास्त उत्पादन करण्याची क्षमता असते. आजच्या भागात एवढंच. धन्यवाद.